मग काय झालं तिथनं घरी आयो ने बायको म्हणता खांदवताय काय अयो सगळ्या अंगास पिळले लागली सगळ्या अंगास पिळले लागली अंगात लागले तूच काहीतरी ऐकू घेतो काय झालं बायको म्हणता थांबा आता मी गरम पाणी करतो म्हणजे सगळे आग तुमची सगळी जाऊन सगळी हा बाबा मी आता भाई बसलो बायदी घेऊन पाणी आणि अंगावर वाटलं पुन्हा गयम गयम तर मेल्यानं सोयावं गेलो काय बायको होती कोण सगळं सोयावं सगळ्या अंगात सोयावं गेलो भुया काय जाया आता बायको म्हणता झोपा खाली आता झोपा म्हणजे काय आता म्हणतात थंड होसाठी वाद्यातनं बायदीवर शेण शेण आणल्या तर वय शेण यावी ना तुझी बुलकन कशी शेण आणि तुझी बुलकन कशी बायको तर म्हणता आता तुझ्यान काय जमणार नाही आता खरतरी वय मग त्या वैद्यकीय गेलो बाबा एकदा वैद्याकडे अरे तो आता वैद काय माझ्या वैद्य नाही पण त्या पिचकुनी वय गेलो त्यान पैबो गुयो मच्छी यावी देतो हा मास खांदवताना बघा ते बोट तोंडातच यायला अरे म्हणतात तू जातोच अरे जातो थांबायला येतो जातो म्हणजे काय मी म्हणता माझ्या पुढे यावी तो पैबो म्हणता असा कर ते जिमवशीत जा त्या गोयवानी इस्काना माई हातात धुयो त्या धुयात योय मी तर धुयात योयो अरे एवढं गोयवानी धुयो काय येयो ते धुयात योयो आणि जे काय मेयन कुटिया पाती अरे कुटियाही वाटतं हो दुखतोय अरे तो पयत येत सगळी आज खोलाव का तो म्हणजे जवळ येत ना पातून भोक असं केलं का खाबू यायची हा अरे पण मा कसा बोलवत मेयनू अरे तू लोळ आहे बाबा बोलवलेलं तू आता लोळून आलं ना की आता मेन धावत पाय सगळं फिरलो गेलो मग तिथनं आया सावलो भेटलो त्या काय हा भैया कशा येऊ अरे किती आहे मी काय घाबरतो का प्रयत्न कर पण ज्याला असं काय लागतो तरी पण उभी हो ये खाना के तो टावर वर खाली पडले टावर पडले तू काय बोल तुम्ही जाणार कुठे सांगा पहिला जाणार कुठे आम्ही जाणार कुठे हा आम्ही आलेलो गोकुळातून जाणार मथुरेला हे मेयनू हे मुता येत जाईयो माझा गांधा केवढा बघत हा टाकीन आजो अच्छा होऊन दे जाऊन दे हे जाऊया मी मला उभी शंभूचे पेंड्या सुद्धा तुमचं काय जाय का हे ऐकलं काय तुमचा कांदा मागतोय कांदा मागतात